उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार 8 जानेवारीला नियोजनाच्या आढावा बैठकीदरम्यान शासकीय मेडिकल कॉलेजचा निधी देऊ आणि बेलोरा विमानतळासाठी पैसे कमी पडू देणार नाही अशी घोषणा केली होती। ही घोषणा फक्त राजकीय स्वरूपाची आहे। त्यांनी अमरावतीला आले म्हणून त्यांनी नुसत्या घोषणा केल्या आहे, प्रत्यक्ष कृती मात्र केली नाही अशी टीका भाजपा शहराध्यक्ष किरण पात्रुकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली। ज्या दिवशी बजेटमध्ये अमरावतीचे शासकीय मेडिकल कॉलेजसाठी निधी देण्यात येईल त्यावेळी या निर्णयाचं स्वागत अनिश्चितच अमरावतीकर करतील। बेलोरा विमानतळ विकासाचे 40 कोटी रुपये सोलापूर विमानतळाकरिता वळती केला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। अमरावतीला येऊन शासकीय मेडिकल कॉलेजसाठी बजेटमध्ये निधी ही घोषणा अजित यांनी कृती समितीच्या दबावामुळे आणि भाजपाच्या आंदोलनामुळे घ्यावी लागली। बजेटमध्ये निधी घोषित झाला नाही तर अनिश्चितच भारतीय जनता पार्टी या मुद्द्यावर तीव्र आंदोलन उभे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील किरण पात्रुकर यांनी दिला आहे। नियोजनाची आढावा बैठक अमरावतीला होती। अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अमरावतीला आले होते आणि अमरावतीला आले होते म्हणून अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देऊ आणि बेलोरा विमानतळासाठी निधी देऊ अशा घोषणा केल्या। या फक्त घोषणा आहेत। खरं म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही अशी जी मराठीमध्ये म्हण आहे त्याला साजेस आहे। जर का सिंधुदुर्गसाठी उस्मानाबादसाठी आणि साताऱ्याला निधी देताना यांना बजेटची आवश्यकता पडली नाही तर मग अमरावतीच्या मेडिकल कॉलेजला निधी देताना बजेटची वाट पाहण्याची आवश्यकता काय? जेव्हा अनेक वर्ष 35 वर्ष जुनं अमरावतीकरांचं स्वप्न आहे, 4 वर्षापासून आंदोलन चालू आहे। मागच्या बजेटमध्ये तुम्ही घोषणा केली होती, त्यामुळे यावेळी त्यांनी निधी तातडीने घोषित करायला पाहिजे होता। बजेटपर्यंत वाट पाहण्याला सांगण्याची गरज नाही। बजेटमध्ये जर का त्यांनी निधी घोषित केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, नाहीतर हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे, आंदोलनाच्या दबावामुळे, अमरावतीकरांच्या दबावामुळे, कृती समितीच्या दबावामुळे हे घोषणा त्यांनी केली एवढं आम्ही म्हणतो। सगळे 40 कोटी रुपये त्यांनी सोलापूरला नेले। कोल्हापूरचं विमानतळ सुरू झालं, अमरावतीचं विमानतळ 50 कोटी रुपयासाठी रखडलं, त्यालाही म्हणतात बजेटमध्ये देऊ। मग आमचे पैसे पळवले त्याचं काय? पश्चिम महाराष्ट्राचं आणि कोकणचं सरकार आहे, सातत्याने विदर्भावर अन्याय करणारं सरकार आहे। जनता पार्टीने अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचं भूमिपूजन केलं, शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याचे पैसे दिले, त्यानंतर त्याच्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर केल्या, टेंडर काढलं, वर्क ऑर्डर काढली, त्याच्यासाठी निधी सँक्शन केला, कामाला सुरुवात झाली। ही सगळी भारतीय जनता पार्टीच्याच काळात झाला। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।